भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सोपान काका या ठिकाणी उपस्थित, राष्ट्रवादीचे नेते ज्यांचा आपण आता जोरदार भाषण ऐकलं असे रमेश भाऊ या ठिकाणी उपस्थित, गणपत तात्या ज्यांनी माझ्यापूर्वी भाषण केलं असे हनुमंत फसूळ, बाजीरावजी काटकर उपस्थित, माळशिरस नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, नातेपुतेचे भाजप नेते दादासाहेबजी उराडे, व्यासपीठावर उपस्थित असणारी सर्वच मान्यवर मंडळी, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, शेळके साहेब आहेत, सर्व समतुल्य, त्याच्यामुळे मागे पुढे झाला असेल. उपस्थित सर्व माता भगिनी, तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधून उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ता बंधूंनो, खर तर आजचा दिवस त्या अर्थाने वाढदिवस म्हणून साजरा करणं हे एक साधन आहे, परंतु वर्षातून दोनदा तुम्हाला सगळ्यांना भेटलं पाहिजे याचा मी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, एका वेळेस भेटलं पाहिजे. त्यामुळे वाढदिवस असेल, दिवाळीचं स्नेहभोजन असेल ते देण्याचा आणि त्या निमित्त आपल्या सगळ्यांना भेटायचं अशा पद्धतीचा माझा प्रयत्न असतो. ज्यावेळेस या माळशिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी माननीय पार्टी नेतृत्वाने मला ज्यावेळेस संधी दिली 2019ला, त्यावेळेस या तालुक्याचा आमदार म्हणून नाही तर तालुक्याचा सेवक म्हणून सेवा करेल अशा पद्धतीचा शब्द मी तुम्हाला दिला होता. माझ्या आई वडिलांनी या माळशिरस तालुक्यामध्ये ऊस तोडणीचं काम केलंय, परंतु या तालुक्याचा पुढच्या 5 वर्ष सालगडी म्हणून काम करेल तो शब्द दिला आणि तो प्रामाणिकपणे पार करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपण सगळं माळशिरस तालुका म्हणून मी निश्चितच माळशिरस तालुक्यातला एक परिवार म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. मी त्या ठिकाणी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात घेऊन जन्माला आलेलो कार्यकर्ता नाही आहे, मी संघर्षातून उभा राहिलेलो कार्यकर्ता आहे, विद्यार्थी चळवळीतून त्या ठिकाणी पुढे आलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे समाज मनाचं भान, समाजाबद्दल असणारी संवेदना मनामध्ये कायम जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी, आपले नेते आदरणीय विजयदादा आणि आपले नेते आदरणीय विजयदादा आणि तालुक्यातील सर्व जनतेने त्या ठिकाणी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. ही ज्यावेळेस विधानसभेमध्ये आमदार म्हणून शपथ घेतली, पुढची आजपर्यंत 4.5 वर्ष तुम्ही सगळे साक्षीदार आहात की त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत आपल्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. आपण माझ्याकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन आल्या की या तालुक्यामधील छोट्या छोट्या लोकांची छोटी छोटी कामं करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. तुम्ही या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. माझ्याकडे कुणी भेटायला आलं तर मी तुम्हाला सांगितलं की गावातल्या पुढाऱ्याला घेऊन या, असं कधी सांगितलं का? सांगितलं का? तुम्हाला एखाद्या गावातल्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधी सांगितलं का? त्यामुळे त्या ठिकाणी मला देवेंद्रजीने सांगितलं होतं आमदार झाल्या मी ज्यावेळेस भेटायला गेलो की राम एक लक्षात असू दे की आमदारकी डोक्यात गेली नाही पाहिजे, आणि मी ते अतिशय तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला की 4.5 वर्ष या ठिकाणी कसली अहंकार, कसलाही त्या ठिकाणी अहंकार असेल किंवा मनामध्ये आमदारकी किंवा त्याचा मोठेपण, मी माझी आमदारकी माळशिरस तालुक्याच्या जनतेच्या पायाशी नेऊन ठेवली होती. ठेवली का नाही? मागच्या 4.5 वर्ष आमदारकीचं जे काय असेल, प्रतिष्ठा असेल, जे काय असेल ती तुम्हा सगळ्यांच्या माळशिरस तालुक्याच्या जनतेशी पायापाशी होती. कारण त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना समर्पित ही आमदारकी आणि तुमच्यासाठी काम करायचंय हा मी त्या ठिकाणी निश्चय केला. आज बरेच जण म्हटले की आमदार साहेबांनी ही वेळ आणली की आमदार साहेब आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही, परंतु आता आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायची संधी 2024 मध्ये भेटणार आहे. निश्चित भेटणारे, काळजी करायचं कारण नाही. बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत, काही लोकांचं नशीबच फुटकं असतं, बरोबर ना? काही लोकांचं नशीबच फुटकं असतं की आज मला सांगितलं तरी तिथे सुद्धा निगेटिव्ह येतात. त्यामुळं निश्चित दादा की आपण माझ्या सुरुवातीच्या प्रवासाचे साक्षीदार आहात की भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट भेटलं आणि माळशिरस विधानसभेमध्ये तिकीट दिलं त्यावेळेस निश्चित आता नेत्यांनी सांगितलं की आमदार साहेब आम्ही तुमच्या विरोधात काम केलं, तुटून विरोधात काम केलं किंवा
तुम्ही त्या ठिकाणी जे काही विधानसभेच्या निवडणुकीत जे जे करायचं असतं ते सगळं तुमच्या विरोधात केलं, परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये आम्हाला तुमच्यासाठी काम करायचंय. आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही हे स्टेजवरून सांगितलं. त्यामुळे निश्चित पक्क सांगतो की आमदारांचं काम बोलतोय, बरोबर आहे ना. मी कधी कुणाला त्या ठिकाणी मनामध्ये अहंकार ठेवला नाही, कुणाला कधी बदल्याची भावना ठेवली नाही. माझ्यावर टीका केली तरी मी कधी विचार केला नाही, माझ्याबद्दल कधी बोलले तरी त्याच्याबद्दल विचार केला नाही. अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवून माळशिरस तालुक्याचा विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. माळशिरस तालुक्याचे मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 4.5 वर्षामध्ये आपण मागच्या 10 वर्षाचा जो विकासाचा बॅकलॉग होता, श्रद्धेय स्वर्गीय डोळसाहेब आमदार असताना त्या ठिकाणी मागचे 5 वर्ष सत्ता नव्हती किंवा विकासाचा अनुशेष असेल तो भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. छोटी छोटी कामं केले. म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये पक्क सांगतो या स्टेजवरून की एकही रस्ता असा राहणार नाही की ज्याला 2024च्या निवडणुकीपूर्वी पैसे पडले नसतील. आता बरेच जण सांगतात आम्ही इकडे गिरवीकडे गेलो रस्त्याचं काम चालू होतं, आम्ही पिलीला चाललो तिकडे रस्त्याचं काम चालू होतं, आम्ही त्या ठिकाणी तांब्याकडे गेलो तिकडे रस्त्याचं काम चालू आहे, तोंडल्याकडून बाळवणीला गेलो तिकडे रस्त्याचं काम चालू आहे, आम्ही नातेपुतेकडून त्या ठिकाणी पिरळ्याला चाललो तिथे रस्त्याचं काम झालंय, पळस मंडळला खरोजीला चाललो तिथे रस्त्याचं काम चालू आहे. त्यामुळे आपल्याला आपले नेते फडणवीस साहेबांनी मागच्या 4.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला. आपले जे तालुक्याचा मेन हायवे आहे त्याला त्या ठिकाणी जोडणारे रस्ते आपण केले, त्या ठिकाणी गावातील छोटे छोटे प्रश्न केले, अंतर्गत रस्त्याचे कामं केले, छोटे छोटे प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 2024 नंतर राम सातपुतेचं टार्गेट काय असेल माळशिरस विधानसभेसाठी मी अतिशय जबाबदारीने, माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे की माळशिरस तालुक्यामध्ये 1000 एकरची MIDC केल्याशिवाय हा राम सातपुते शांत राहणार नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मला दुःख होतं की माझ्या माळशिरस तालुक्यातील युवकाला कुठंतरी मुंबईमध्ये पुण्यामध्ये चाकण MIDC मध्ये जाऊन काम करावं लागतं. दुर्दैवानं आपलं सरकार नव्हतं, मागच्या 5 वर्ष 2.5 वर्ष सरकार आलं, परंतु मी पक्का शब्द देतो की माळशिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय डोलदार अतिशय 5 स्टार 1000 एकरवरची MIDC माळशिरस तालुक्यामध्ये होईल आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी माझी आमदारकी पणाला लावावं लागली तरी मी लावेल, हा मी तुम्हाला शब्द देतो. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न काय असेल माळशिरस तालुक्यामधला की आपल्या तालुक्यातली आपलीच भावंड मागच्या अनेक वर्षापासून दुष्काळाच्या झळा बघतायत. मला अतिशय दुःख होतं जेव्हा पिंपरीचा हनुमंत शिंदे मला फोन करतो आपला कार्यकर्ता की भाऊ टँकर पटकन द्यावं लागतंय. मला कुठंतरी आमचा त्या ठिकाणी छोटासा कार्यकर्ता गारवडचा धनाजी मगर असेल मामा मगर असेल फोन करतात, आमच्या नीताताई मगर फोन करतात की त्या ठिकाणी आमदार साहेब टँकर आणावंच लागतोय. अतिशय दुःख होतं. टँकरने भलं पाणी येईल, परंतु माझी या ठिकाणी महादेवाच्या नगरीमध्ये मी शपथ घेतो की माळशिरस तालुक्यातील ह्या 22 गावाला जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो पुसून टाकल्याशिवाय हा राम सातपुते शांत राहणार नाही. त्यामुळे पक्क सांगतो मी जे बोलतो ते 100% करतो. ठीक आहे, काही लोकांनी काही अडथळे आणतात, काही त्या ठिकाणी काहींचे नाविलाज असतात, काहींना त्या ठिकाणी ओपन बोलता येत नाही, असे बरेच प्रश्न असतात. मीही समजू शकतो कारण मीही कार्यकर्ताच आहे. त्यामुळे मी पक्क सांगतो की 2024 ते आता आपले सभा मंडप झाले, आपल्या गावाला रस्ते झाले, आपल्या गावामध्ये हायमास दिवे लागले, आपल्या गावामधल्या गोरगरिबाचे ऑपरेशन झाले, सगळे झाले. पुढच्या 5 वर्षामध्ये आपलं टार्गेट काय असेल तर माळशिरस तालुक्यामध्ये MIDC आणि माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये मला या 22 गावामध्ये कॅनलचं पाणी वाहताना बघायचं हे माझं स्वप्न आहे. त्यामुळे मी निश्चित सांगतो की छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा मागच्या 5 वर्षामध्ये प्रयत्न केला. आपण आप्पासाहेबांनी सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये आपण माळशिरस शहर म्हणून नातेपुते शहर म्हणून मोठमोठे कामं करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या दृष्टीने सभा मंडप बांधणं, माझ्या दृष्टीनं गावामध्ये त्या ठिकाणी छोटी छोटी कामं करणं, रस्ते करणं हे तर आहेच, परंतु आपल्या तालुक्यामध्ये विकासाची गंगा तेव्हाच येईल जेव्हा माळशिरस तालुक्यामध्ये MIDC होईल. आमचा त्या ठिकाणी तोंडले बोंडलेचा तरुण युवक त्या ठिकाणी औरंगाबादच्या संभाजीनगरमध्ये कुठंतरी MIDC मध्ये काम करतो हे माझ्या मनाला पटत नाही. माळशिरस तालुक्यामध्ये जशी त्या ठिकाणी कमिन्स कंपनी फलटणमध्ये मी तुम्हाला शब्द देतो
की त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा अशी एखादी मोठी कंपनी येईल आणि माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल जेव्हा माळशिरस शहराच्या माळशिरस गावात तालुक्याच्या गावागावामध्ये ह्या कंपनीच्या गाड्या चला आपल्याला कंपनीमध्ये काम करायचे म्हणून घेऊन जातील आणि आपल्याच तालुक्यामध्ये MIDC असेल, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असेल. बऱ्याच जणांनी देव पाण्यात ठेवलेत की आमदार सोलापूरला जाईल, आमदार हे करेल ते करेल. आम्ही ज्यावेळेस हा भगवा पंचकाळात टाकतो ना भारतीय जनता पार्टीचा, त्यावेळेस आम्ही शपथ घेतो की पार्टी जे सांगेल ते करेल. परंतु मागच्या 4.5 वर्षामध्ये जी पेरणी या तालुक्यामध्ये आमदार राम सातपुतेने केली, या तालुक्यामधला नाही कुठलाही बहादर त्या ठिकाणी माझं काम किंवा माझं जे असणार संघटन आहे, सामान्य जनता आहे, याच्याबद्दल केलेली सेवा कुणी डावलू शकत नाही. त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे, निश्चित विश्वास आहे की याच्यामधला 2-5% पुढारी असतील समोर आलेले, बरोबर ना? 2-5% दादा, बरोबर ना? स्टेजवरचे ठळक जे ते सगळे स्टेजवर आहेत, बाकी आपला बांधा चोरमुले छोटे छोटे कार्यकर्ते कोरबावीचे सरपंच सगळे आहेत खाली. परंतु एक पक्क आहे की मी सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे माझी. मी कधीही कुणाला माझ्याकडे आलं तर मी गाव सुद्धा विचारत नाही, गावही विचारत नाही. काम काय सांगा, 100% फोन लावतो, काम झालं पाहिजे. आणि प्रत्येक माणसाचा फोन लावताना सांगतो हे माझ्या घरातलं काम आहे, काम झालं पाहिजे. काही लोकांना अधिकाऱ्यांची चापलुशी करायची सवय असते, बऱ्याच जणांना चापलुशी करायची सवय असते. अधिकारी आपल्यासाठी आहेत, आमदार आपल्यासाठी असतो हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी सांगितलं साहेब आमदार काय असतो तुम्ही या तालुक्याला दाखवलं. आमदार फक्त मतं मागायला आणि इलेक्शन आले की हात जोडायला नसतो, आमदार सेवा करायला असतो. मी सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे. मलाही त्या ठिकाणी चांगलं पॅकेज भेटलं होतं, 1-1.5 कोटी रुपयाचं, विदेशात नोकरी केली असती. परंतु सेवा म्हणून मी राजकारणात आलेलो कार्यकर्ता आहे. कारण ज्या विचारातून मी घडलो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ABVPच्या विचारातून घडलो, त्या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, मुख्य रांगेत आणलं पाहिजे, हा विचार घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सुरुवातीला तालुक्याचा आमदार झाल्यानंतर काही जण हळूच व्हायचे, अधिकाऱ्याला तुम्ही असं बोलता. बरेच जण स्वभाव असतो अधिकाऱ्याला, अरे अधिकारी पगार घेतो काय त्या ठिकाणी, घर भरायला घेतो का? सामान्य जनतेचं कामं केले पाहिजे ना, सामान्य जनतेचे कामं केले पाहिजे. माळशिरस तालुक्यामध्ये जर महात्मा फुले योजनेमध्ये जर 10 हॉस्पिटल असतील तर तिथं गोरगरिबाचे ऑपरेशन झाले पाहिजे. ठीक आहे, डॉक्टरला नाही बोलतात आपल्याला, आपण अधिकारी कोण आहे त्याचं तोंड नाक दाबलं की तोंड उघडतं ना. त्यामुळे माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असा असतो की आपल्याला प्रामुख्यानं या सगळ्या पदांमध्ये आमदार असेल, अधिकारी असतील, जे कोणी असेल, याच्यामध्ये मुख्य जर केंद्रबिंदू काय असेल तर ती जनता असते. आणि त्या जनतेसाठी काम करण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आणि आपण फार मोठमोठे कामं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चोंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे स्मारक आहे, त्या स्मारकाला तोडीस तोड जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचं स्मारक आपण माळशिरस मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं बनवतोय. अहिल्यादेवी चौक म्हणायचो ना, तर माळशिरस मध्ये असं स्मारक बनेल की मला विश्वास आहे आप्पासाहेब की कडीच्या तालुक्यातली लोक जोत घ्यायला आपल्या माळशिरस मध्ये येतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त आपण त्याचं फार चांगलं डिझाईन केलंय, नगरपालिकेचं कौतुक. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अतिशय भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायला शिकवलं, स्वाभिमान शिकवला. त्या महाराजांचं चांगलं स्मारक आपण माळशिरस मध्ये करतोय. आमच्या रामोशी बांधवांसाठी असणार त्या ठिकाणी चांगलं स्मारक, उमाजी नाईकांच्या स्मारकासाठी आपण आजच, अरे भाऊ बरोबर ना, आज 50 लाख रुपयाचा निधी आता माझ्या मोबाईलवर बसल्यावर ऑर्डर पडली. 50 लाख रुपयाचं स्मारक उमाजी नाईकांचं होत आहे. त्यामुळे छोटे छोटे प्रश्न सोडवले. म्हणजे मला एक छोटासा प्रश्न पडला की आपल्या वाघमोडे नावाच्या एका साडी दुकानदाराचं दुकान जळलं, जवळजवळ 1.5-2 कोटी रुपयाचं नुकसान झालं. त्याचा विमा नव्हता, काही नव्हतं. की माझ्या माळशिरस मध्ये जर अग्निशामकची जर गाडी असती तर त्याचं 1.5 कोटीचं नुकसान झालं नसतं. डोळ्यातून पाणी येत होते. मी फडणवीस साहेबाला जाऊन भेटलो आणि माळशिरस आणि त्या ठिकाणी नातेपुतेमध्ये दोन्ही ठिकाणी 1-1 कोटी रुपयाच्या अग्निशामक दलाच्या गाड्या त्या ठिकाणी आणल्या. त्याची वर्क ऑर्डर झाली आणि पुढच्या 15 दिवसामध्ये या दोन्ही शहरामध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या येतील. त्यामुळे
प्रामाणिकपणे, अतिशय संवेदनशीलतेने, अतिशय विनम्रतेने. म्हणजे कधी कधी मला तर एकदा माझ्याकडे मिलिंद सरतापे आले होते, आपल्या आरपीआयचे नेते, आणि एक जण येऊन कुणीतरी एक कार्यकर्ता होता आणि बोलून, आमदार साहेब तुम्ही हे ते तुम्ही हे केलं ते असं काही ना काही बोलत होते. परंतु मिलिंद सरतापे मला त्यावेळेस म्हणले, आमदार साहेब एक साधा माणूस तुम्हाला इतके येऊन बोलतो, तरी पण तुम्ही एक शब्द काढत नाही, त्याची अतिशय विनम्रतेने समजूत घालता. निश्चित आमदार जरी असलो तरी तुमच्यातलाच आहे, तुमच्यासारख्याच परिवारातून आलोय, त्यामुळे तुमचे सुख दुःख माहिती आहे. एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जर आला तर त्याला कशा पद्धतीने हाताळायची, त्याचे दुःख काय, हे मी सगळं पाहिलेलं आहे, भोगलेलं आहे. त्यामुळे तालुक्याचा आमदार म्हणून मागच्या 4.5 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आपण तालुक्याचा पश्चिम भागच नाही तर पूर्व भागामध्ये सुद्धा सगळी गावं, असं तालुक्यातलं मी विरोधकांना चॅलेंज देतो या स्टेजवरून, खुलं चॅलेंज, की असं एकही गाव माळशिरस तालुक्यातलं दाखवा की ज्याला 1 कोटी रुपये निधी नाही दिला. राम सातपुते चॅलेंज देतो की 2024 ची निवडणूक लढणार नाही. कुणी सांगावं की तालुक्यातलं असं एकही गाव नाही. मग तुम्ही गिरवी काढा, भाम काढा, रेडे काढा, कुठलंही गाव काढा, की असं एकही गाव नसेल की ज्याला 1 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी दिला नाही. आज तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये बंधाऱ्याची कामं चालू आहेत, त्या ठिकाणी मोठमोठी तलावाची कामं चालू आहेत, त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत. काही माणसं पुणे मुंबईला जातात, 2-3 महिन्यांनी परत येतात, त्यानंतर गावाला जाणारा रस्ता झालेला असतो. एकशिव सारख्या गावाला आम्ही त्या ठिकाणी पर्यटन मधून जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. आपण पाहिलं तर असं एकही गाव नसेल की त्या ठिकाणी त्याला निधी दिला नाही. 2024 ची निवडणूक आमदाराच्या विरोधात लढवायची तर कशी लढवायची याची विचार विनिमय काही जण त्या ठिकाणी तंबाखूचे विडे चुळत गेस्ट हाऊसला माळशिरसच्या करत असतात. परंतु एक पक्क सांगतो की माझ्यासोबत काय असेल तर माळशिरस तालुक्याची सामान्य जनता आहे. कधी कधी आपला एखादा छोटासा कार्यकर्ता असतो, आमचा संजय देशमुख सारखा, त्याला वळचिनला चहा पाजायला नेतात. मग आमदाराचं काय आणि याचं काय, बऱ्याच जणांना असं वाटतं. मग काही जण खोट्या बातम्या करतात की मोहिते पाटलाचं आमदाराचं असं झालं, मोहिते पाटलाचं आमदाराचं जमत नाही, असं तसं. एक पक्क सांगतो, मला जशी भारतीय जनता पार्टी आहे ना, तसंच मला आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा आहेत. त्यामुळे कुणीही शंका बाळगायचं कारण नाही. आम्ही फेविकॉल का जोड आहे, आम्ही एकदम फेविकॉल सारखे घट्ट आहे. त्याच्यामुळं मी तालुक्यात जरी काम करत असलो तर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनामध्ये करतो. राज्यातून जेवढा निधी येतो तो फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात येतो. त्यामुळे बऱ्याच जणांना असं बरेच जण विचार करत असतात की यांचं कधी वाचतंय आणि कधी आमच्या गळ्यात हे होतंय आणि कधी काय, मग अफवा सोडतात, काहीतरी बोलत राहतात, काहीतरी बेजबाबदार. मला माहिती आहे की माझ्यावर आदरणीय रणजित दादाचा विश्वास आहे, त्यांचा माझ्यावर आहे, माझा त्यांच्यावर आहे. त्यामुळे कुणी काही केलं तर एक पक्क आहे की 2024 ला यांनी लढावंच आपल्या विरोधात, लढलंच पाहिजे. माळशिरस तालुक्याची जनता वाट पाहते की ज्यांनी आपलं काम केलं त्याला मतदान करायचंय. त्यामुळे एक पक्क आहे की आपल्याला 2024 ची निवडणूक लढवायची आहे. आता काही जण असं शोधायला लागलेत की आमदार आता सोलापूरला जाणार, आमदारची बायको असं सोडतात, ब्राह्मण का, हे का, ते का. एक पक्क सांगतो की आपल्या नेत्यावरती आता फडणवीस साहेबांचं माझ्यावर काय प्रेम आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. लंबी रेस का घोडा आहे, हटणार नाही, पक्क डोक्यात ठेवायचं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की खाली जनतेला काय सांगायचं. हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा गळ्यात टाकताना त्या ठिकाणी मी वयाच्या 18 वर्षापासून घरातून बाहेर पडलेलो आहे. 12वी नंतर बाहेर पडलोय आणि समाजाची सेवा करायची म्हणून बाहेर पडलेलो कार्यकर्ता आहे. मला कुणीही सांगावं माळशिरस तालुक्यातले की आमदारांना आम्ही काम सांगितलं आणि आमदारांनी त्याचं फॉलोअप घेऊन पूर्ण केलं नाही, कोणी एकाने सांगावं, असं होणार नाही. आज इतके मिस कॉल पडायला लागलेत मोबाईल वरती की मला मोबाईल वरती लाल दिसला, मिस कॉल दिसला की असं एकदम हे होतं की परत आपण फोन केला पाहिजे. परंतु आज जवळजवळ 3-4 हजार मिस कॉल आहेत मोबाईल वरती, कारण उचलू शकत नाही. एक फोन उचलला की 10 मिस कॉल पडतात. त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे काम केलंय. विरोधकांनी काही म्हणू द्या, कुठेतरी विरोधकांनी ते याच्यामध्ये पठाण वस्तीला, याच्याच भाई कुठे आहे ना, पठाण वस्तीला आपण रस्ता टाकला होता तर उकरून काढला. PWDचं काम होतं आणि त्याच्यामध्ये
बोलताना म्हटलं की असं तसं जे काय असेल ते, परंतु एक पक्क सांगतो, माळशिरस तालुक्याच्या जनतेला आमदार राम सातपुते काय हे पक्क माहिती आहे. त्यामुळे विरोधकांनी काही केलं, काही बोलले तर दुर्लक्ष करायचं हे जनतेला माहिती आहे. त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये कधी 10 महिला येत नव्हत्या. माझ्या पत्नीने या ठिकाणी, याच ठिकाणी आपण हळदी कुंकू ठेवलं तर 7,500 महिला, 7,500 ते 8,000 महिला त्या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी होत्या. त्याच्यामुळे आम्ही काय कमवलं, आमदार राम सातपुतेने काय कमवलं मागच्या 4.5 वर्षामध्ये, तर रात्रीचे 9:30 वाजून सुद्धा इतकी लोक या ठिकाणी समोर बसलेत, हे राम सातपुतेने कमवलं. आमदार राम सातपुतेने काय कमवलं, तर एखाद्या माय माऊलीचा पती त्या ठिकाणी मृत्यू पावत असताना त्याला वाचवण्याचं काम जर कोणी केलं तर आमदार राम सातपुतेने केलं. आमदार राम सातपुतेने काय केलं, तर कुठंतरी झोळीमध्ये आणलेली एक पूजा नावाची गिरवीची मुलगी होती, 22-23 वर्षाची, जिचं वजन 30 किलो होतं. तिला चालता येत नव्हतं, तिच्या दोन्ही पायाचं ऑपरेशन करून आज ती पळायला लागली. हे आमदार राम सातपुतेने केलं. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. तुमच्या घरातला आमदार आहे, तुमच्या मधला आमदार आहे. कधीही माझ्या त्या ठिकाणी कधीही मला फोन केला, मी फोन उचलतो किंवा परत करतो किंवा मी 100% भेटतो. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. सुरेश भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे, आपलं सुरेश टिळेंनी सांगितल्याप्रमाणे की आमदारांचं आम्ही काम केलं नाही, परंतु मला विश्वास आहे की माझं काम तुम्ही 4.5 वर्ष केलं, बघितलंय. त्यामुळे तुम्ही जरी पदरचे 5-25 गेल्या वेळेस तिकडे दिले असतील तर माझ्यासाठी मला विश्वास आहे खिशातले 1 लाख रुपये घालून त्या ठिकाणी महिनाभर फिरून प्रचार कराल. कारण तुमचं काम करण्याचं काम मी त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये हायवे झालाय, आता रेल्वेचा प्रश्न सुद्धा मिटलेला आहे. स्टेट गव्हर्नमेंटने सँक्शन दिलंय, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून रेल्वे सुद्धा येईल. सोलापूरचं एअरपोर्ट सुद्धा भविष्यामध्ये होतंय. त्यामुळे माळशिरस हे पुणे जिल्ह्याला जवळ आहे. त्याच्यामुळे एक चांगली भव्य दिव्य 1000 एकरवरती MIDC झाली पाहिजे. याच्यासाठी माझी आमदारकी, माझी प्रतिष्ठा, माझ्या नेत्याकडे माझा असणारा हट्ट तो मी पुढच्या 5 वर्षामध्ये पणाला लावेल. आणि मला विश्वास आहे की 2024 विधानसभा झाल्यानंतर पुढच्या 1 वर्षामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये MIDC येईल. आणि छोटी छोटी प्रश्न जे आहेत ते आपण सर्वजण मिळून सोडू. माळशिरस तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यासाठी कृषी भवन झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. माळशिरस तालुक्यामध्ये एक चांगलं इथं कुस्तीचं इतका मोठ्या प्रमाणामध्ये आवड आहे, तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कुस्ती आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या तालीम देण्याचा सुद्धा प्रयत्न करू. आणि भविष्यामध्ये माळशिरस तालुका एक महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघतो बारामती, जसं आपण बघतो त्या ठिकाणी कुठेतरी नेत्यांची गावं असतात, तसं माळशिरस तालुका भविष्यामध्ये महाराष्ट्राला हेवा वाटावा, देशामधून माळशिरस तालुका लोक पाहायला यावे. आणि अशा पद्धतीचा आदर्श आपल्याला तालुका करायचा आहे. तुमच्या सगळ्यांचे अतिशय मनाने, अतिशय अंतकरणातून धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत. कारण तुम्ही काम करणाऱ्याच्या मागे उभं राहणारी सगळी माणसं आहेत. आणि माझ्या मागे आपण 4.5 वर्ष कधी तुमचा भाऊ बनून, कधी तुमचा मुलगा बनून माझ्या मागे उभा राहिला. माझं जे काही एक परिवार म्हणून माळशिरस तालुक्याने मला जे प्रेम दिलं, माझ्या कातड्याच्या चपला करून जरी मी तुमच्या पायात घातल्या तर माळशिरस तालुक्याचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. कारण इथल्या जनतेने अतिशय प्रेम दिलं, इथलं अतिशय प्रेमळ लोक आहेत. ज्यावेळेस माझी विधानसभा ठरली त्यावेळेस काही मला मित्र म्हणायचे की माळशिरस तालुका पश्चिम महाराष्ट्र, ऊस हे ते असं सांगायचं, कारण मी दुष्काळी भागातला कार्यकर्ता आहे. परंतु माळशिरस तालुक्यातली माणसं ही जरी नारळासारखे बाहेरून टणक दिसत असले तर आतलं नारळातलं पाणी जसं गोड असतं तशी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आपण सगळ्यांनी मिळून मला जो विश्वास दिला, ताकद दिली, आपले नेते आदरणीय विजयदादा, महाराष्ट्राचे लोकनेते माननीय फडणवीस साहेब यांनी माझ्यावरती जे प्रेम, एक मुलाप्रमाणे प्रेम केलं, त्या प्रेमाला, त्या विश्वासाला आयुष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही. आपण सगळ्यांनी माझ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थिती लावली. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस बरेच लोक बाहेर थांबत होते किंवा बरेच लोक त्या ठिकाणी आत नव्हते. 5-25-50 खुर्च्या रिकाम्या होत्या. मग काही जण म्हटलं असं आमदाराचा कार्यक्रम खुर्च्या रिकाम्या कसं काय, परंतु मी या ठिकाणी सांगतो इथली एकही खुर्ची रिकामी नाही. बाहेर जवळजवळ 1000 लोक आहेत.
हे आमदार राम सातपुतेने काय कमवलं, तर हे कमवलं, मला विश्वास आहे येत्या काळामध्ये तुम्ही सगळे मिळून भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहाल. एक पक्क डोक्यात ठेवायचं, जिथं कमळ तिथं आपण, काय जिथं कमळ. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हेच आपलं वैभव आहे. भारतीय जनता पार्टी हेच आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा विकासाची गंगा आणेल. मागच्या 4.5 वर्षात आणली आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित आणेल. आपण सगळ्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलात, मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अतिशय मनातून धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय सातपुते साहेब. आपण आपल्या विकासाचा आराखडा या ठिकाणी व्यक्त केला आणि जनतेच्या मनातला एक दमदार आमदार म्हणून आपण आपलं नाव कमवलं आणि म्हणूनच माळशिरस तालुक्याच्या वतीनं त्यांचा भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी प्रथम संपन्न होतो. त्याच्यानंतर आपल्याला भेटतील. प्रथम त्यांचा नागरिक सत्कार संपन्न होतोय. स्क्रीनच्या साह्यानं त्याला हार दिला जातोय. आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्या. पहिल्यांदा नागरिक सत्कार होईल आणि नंतर एका बाजूने व्यासपीठावरती यायचं आणि दुसऱ्या बाजूने पुढे जायचंय. तर सुरुवातीला नागरिक सत्कार होतो, तर सर्वांनी पुढे थांबायचं. 5 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम नागरिक सत्कार संपन्न होतो. व्यासपीठावरती कुणीही येऊ नये, सुरुवातीला नागरिक सत्कार होतो. आलेल्या सर्वांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया नागरिक सत्कार झाला तर नंतर सत्कार करायचा. मान्यवरांना विनंती आहे, आपण डाव्या बाजूला वर यायचं आणि उजव्या बाजूला खाली जायचं. इथून कोणी वर येऊ नका, कुणाला सुद्धा इथून वर घेऊ नका. या ठिकाणी ट्रेनच्या सहाय्याने नागरिक सत्कार होतो. तर जे पाहुणे सत्कार करण्यासाठी आलेल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण प्रथम नागरिक सत्कार करू आणि नंतर आपल्या सोबत सत्कार केला जाईल, याची सर्वांनी दखल घ्यावी. सगळ्यांना विनंती, आपण डाव्या बाजूला वरती या. प्रथम नागरिक सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. के पाटील विनंती आहे की आपण पुढे यायचं. के पाटील. दमदार आमदार आदरणीय राम सातपुते साहेबांचा भव्य नागरिक सत्कार माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. हस्ती सर्व संपदा मस्तकात शारदा असे असून दीनसा झोरीशी काय व्यर्थ तू माणसा समर्थ तू. इजाज मलानी, इजाज पठाण यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. इजाज भाई. वळवशील तू नद्या, नमवशील डोंगरा, हरवशील सागरा, जिंकशील अंबरा, अदम्य आत्मशक्ती ही विसरशील किमर्थ तू माणसा समर्थ तू. अशा समर्थ माणसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आज आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. एका जोरदार टाळ्यामध्ये आपण आदरणीय रामजी सातपुते साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000. आपण पुन्हा एकदा तमाम माळशिरस तालुक्याच्या वतीनं, माळशिरस तालुक्यातील जनतेच्या वतीनं आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. अकल्प आयुष्य व्हावे तयाकला, माझी असं कळा हरीची या दासा. या पद्धतीचं आपलं आयुष्य नक्कीच जनतेसाठी, जनतेच्या सेवेसाठी न थकता, न थांबता, न डगमगता अगदी अव्याहतपणे, अखंडपणे चालू राहावं हेच पंढरीच्या विठोबाचरणी प्रार्थना करतो आणि आपला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आमदार साहेबांचा भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. आणि मान्यवरांना विनंती आहे, आपण डाव्या बाजूला व्यासपीठावरती कृपया गर्दी करू नये. आमदार साहेबांना विनंती आहे की आपण जे एका बाजूने येतील एका बाजूने खाली घ्यायच्या, एक एक करून द्यायचं. डाव्या बाजूला लोकांनी वरती यायचं, उजव्या बाजूला खाली जायचंय. इथून कुणी वरती येऊ नका. मान्यवरांनी विनंती, आपण डाव्या बाजूला वरती या, उजव्या बाजूला जावा. भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सत्कार करण्यासाठी आलेला विनंती आहे की आपण एका बाजूने यायचं आणि पूर्वेकडून यायचं आणि पश्चिमेच्या बाजूने जायचं. व्यासपीठावरती गर्दी करू नका, सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती आहे, आपण डाव्या बाजूला वरती या आणि उजव्या बाजूला खाली जावा, जेणेकरून आपल्या सगळ्यांना स्क्रीनवरती लोकांना आपला फोटो आमदार साहेबांबरोबर पाहायला मिळेल किंवा निघेल. या जाणीवेतून आपण सगळ्यांनी कोणीही गडबड करू नका, कोणीही गोंधळ करू नका, अगदी सावकाश रीतीने
आपण आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या हीच भावना व्यक्त करतो. आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आमचा कार्यक्रम लाख मोलाचा केला. या जाणीवेतून आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. क्रेनवाल्याला विनंती की जो नागरी सत्काराचा हार आहे तो एका बाजूला घ्यायचा आणि व्यासपीठावरती जी गर्दी झाली ती कृपया ज्याने सन्मान केला त्यांनी कृपया खाली जायचं. ज्या मान्यवरांनी सन्मान केला त्यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान जर आपण केला असेल तर कृपया खाली जायचं. या ठिकाणी व्यासपीठावरती गर्दी झाली. कृपया व्यासपीठावरती स्टेजवरती कृपया वरती कोणाला येऊ देऊ नका. पहिल्यांदा गर्दी खाली येईल आणि नंतर कमांडरला विनंती आहे लोकांना जास्त पदे वरती पाठवू नका. व्यवस्थितपणे आपण सगळ्यांना वरती पाठवायचंय जेणेकरून सगळ्यांपर्यंत शुभेच्छा भेटतील, शुभेच्छा देतील. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपण एका बाजूने या, एका बाजूनं सन्मान केल्यानंतर दुसऱ्या बाजूने खाली यायचं. कृपया गर्दी करू नका. झालेल्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. लोकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे तेव्हा मान्यवरांना विनंती आपण जेवणाचा देखील आस्वाद घ्यायचा. या ठिकाणी स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे तर कृपया आपण स्नेहभोजन करून सर्वांनी जायचं अशी सर्वांना कळकळीची विनंती आहे. यानंतर एक विशेष सत्कार